तर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका राजुल पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले। खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले होते। दरम्यान राजुल पाटील यांनी मात्र आपण शिवसेना सोडलेली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर याही संदर्भात आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्याला ताजे अपडेट देत आहेत। स्वप्नील, मोठी बातमी, कारण राजुल पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। राजुल पाटील संजय दिना पाटलांची मुलगी आहे आणि त्यांनी मातोश्रीवर दाखल होत मी तुमच्या सोबतच आहे असं सांगितलंय। नक्कीच राजुल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष होतं, कारण खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर राजुल पाटील या वर्धापन दिनाला सुद्धा आल्या होत्या आणि काल ईशान्य मुंबईची बैठक झाली। या बैठकीला अनेक पदाधिकारी होते, मात्र राजुल पाटील यांनी सुद्धा दांडी मारली होती। त्यामुळे राजुल पाटील या शिंदे सेनेकडे जात आहेत का अशी चर्चा होती आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। जाहीर रमेश कोरगावकर यांनी सुद्धा माध्यमांवरती ही नाराजी व्यक्त केली होती। केवळ बॅनरबाजी करून भूमिका समजत नाही, तर आमच्या पक्षाची लाईन जी आहे ती लाईन घेऊन त्यांच्या विरोधात लढल्यावरतीच आम्हाला खात्री पटेल की राजुल पाटील या आमच्यासोबत आहेत आणि आमच्यासोबत काम करणार। त्यामुळे आज एकूणच आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचा दौरा ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये आहे। या दरम्यान राजुल पाटील यांच्याकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र तत्पूर्वी राजुल पाटील या थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती आलेले आहेत। खरं तर नगरसेवक सुद्धा फुटणार अशा प्रकारे चर्चा होती, त्यामुळे राजुल पाटील जाणार का अशी चर्चा होती आणि नाराजी कमालीची राजुल पाटील यांच्यावरती आता पक्षांतर्गत निर्माण झालेली आहे। त्यामुळे त्या नाराजीला कुठेतरी वळण देण्यासाठी राजुल पाटील या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे पक्षांची कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी राजुल पाटील होतात का हे पाहणं महत्त्वाचं आणि उद्धव ठाकरे यांची नक्की मनधरणी केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्या प्रकारे नाराजी ही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे, त्यानंतर राजुल पाटील या मातोश्रीवरती आल्याचं पाहायला मिळतं आणि यानंतरचा आजचा दौरा हा खरं तर महत्त्वाचा असणार। त्यामुळे एकूणच या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं आहे। इकडे वडील शिंदे गटात गेले असताना राजुल पाटील या ठाकरे गट राहिल्यावरती त्यांच्या विरोधात त्या लढणार का, त्यांच्या विरोधात तो बाजू घेणार का, या संदर्भात स्पष्टोक्ती आली पाहिजे अशी प्रकारची मागणी जी आहे, अशी प्रकारची भूमिका जी आहे ती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे। स्वप्नील, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।